मुलांनो, आपण वास्तव संख्या हे दुसरं प्रकरण आता पाहणार आहोत. नैसर्गिक संख्यांचा संच मुलांना आपल्याला माहिती आहे. तो एन या अक्षराने दाखवतात, 1 2 3 4 आणि अनंतापर्यंत. नंतरचा संच आहे तो पूर्ण संख्यांचा संच. तो डब्ल्यू या अक्षराने दाखवतो आणि त्याच्यामध्ये आणखी एक अंक येतो, तो म्हणजे 0. म्हणजे 0 1 2 3 4 अनंत हा झाला पूर्ण संख्यांचा संच. नंतर आहे पूर्णांक संख्यांचा संच, त्याला आपण आय म्हणतो. पूर्णांक संख्याचा संच म्हणजे आपली संख्यारेषा 0 धन आणि ऋण दोन्ही बाजूला अनंतापर्यंत. नंतर येतो तो परिमेय संख्यांचा संच, जो आपण क्यू या अक्षराने दाखवतो. कोणतीही परिमेय संख्या p/q या रूपामध्ये मांडता येते. आणि p आणि q काय असतात, तर त्या पूर्णांक संख्या असतात. आणि क्यूची किंमत मात्र 0 नको. क्यूची मला माहिती आहे की छेदामध्ये 0 आपल्याला चालत नाही, कारण शून्याने कुठल्याही संख्येला भागता येत नाही. पुढचा आहे वास्तव संख्यांचा संच, जो आपण आर या अक्षराने दाखवतो. त्याच्यामध्ये कोणत्या संख्या येतात, तर परिमेय आणि अपरिमेय. म्हणजे थोडक्यात सर्व संख्या, नैसर्गिक, पूर्ण, पूर्णांक, परिमेय या सगळ्या आणि अपरिमेय संख्या ह्या वास्तव संख्यांच्या संचात येतात, जो सर्वात मोठा संच आहे. आता आपण संच हे प्रकरण पाहिले, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू हा आयचा उपसंच आहे, आय हा क्यूचा उपसंच आहे, क्यू हा आरचा उपसंच आहे. आता मुलांनो, परिमेय संख्या आपण वर म्हणले की परिमेय संख्या p/q रूपात मांडता येते. मग आता इथे थोड्यासा काही संख्या घेतल्यात आपण बघा. परिमेय संख्या 1/2 म्हणजे पीची किंमत किती 1 आणि क्यूची किती आहे 2. पुढची -5/4 ही पण परिमेय संख्या आहे. पीची किंमत आली -5 आणि क्यूची आली 4. -3 ही सुद्धा परिमेय, छेदामध्ये 1 लिहा म्हणजे ती काय झाली परिमेय. 7/11 परिमेय. अशा अनंत संख्या आपल्याला लिहिता येतील. आता मुलांनो, जर आपण या परिमेय संख्यांचा भागाकार केला, दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं, म्हणजे कोणतीही परिमेय संख्या दशांश अपूर्णांकात खंडित किंवा अखंड आवर्ती पद्धतीने मांडता येते. कशी येते ती बघू. म्हणजे या परिमेय संख्येत वरच्या मुलांना, पण यांचा आपण प्रत्यक्ष भागाकार केला, दशांश अपूर्णांकात जर त्यांना आणलं तर त्या एकतर खंडित असतात किंवा अखंड आवर्ती असतात. आता बघा बरं, उदाहरणार्थ 5/2 म्हणजे आपल्याला 5ला 2ने काय करायचे भागायचे. पहिला भाग गेला 2चा, 2 4, वजाबाकी उरली 1, वरून घेतला 0ला, इथे पॉईंट दिला. 2×5 = 10, बाकी उरले 0. 5ला 2ने भागल्यावर बाकी किती उरते 0. आणि 2.5 हे काय झालं त्याचं दशांश रूप. तसंच 2/4 बघा बरं, 2ला कितीने भागायचे 4ने. 4ने भागल्यावर 4 ही मोठी संख्या आहे, त्यामुळे 2ला भाग जात नाही, भाग गेला 0चा. उरले 2, वरून घेतला 0ला, 4×5 = 20, बाकी उरले 0. म्हणजे या ठिकाणी बाकी किती आहे 0. मग आपल्याला असं म्हणता येईल 5/2 ही परिमेय संख्या दशांश अपूर्णांकात कशी आली 2.5, आणि तिला आपण काय म्हणणार खंडित. का खंडित म्हणणार, कारण बाकी किती उरलेली आहे 0. त्याचप्रमाणे याही उदाहरणात 2/4 म्हणजेच त्याचं दशांश रूप आलं 0.5, ती पण काय आलेली आहे खंडित आलेली आहे. आता मुलांनो, आपल्याला अखंड आवर्ती पद्धत म्हणजे काय ते पाहायचं आहे बघा. त्यासाठी आपण उदाहरण क्रमांक घेतलं आहे 10/3 आपण उदाहरण घेतलं आहे बघा, आणि 2/11. आता मी काय करते बघा, 10ला कितीने भागते 3ने. 3×3 = 9, उरले 1. पॉईंट आला, वरून घेतला 0ला, 3×3 = 9, परत उरला 1, वरून घेतला 0ला, 3×3 = 9, परत किती उरला 1. म्हणजे ही क्रिया परत वरून घेतला 0ला, भाग लागला 3चा असं होणार आहे. म्हणजेच 10/3 आपण कसं लिहू शकतो, 3
3 3, पण हे 3 3 3 हे सारखे येणार आहेत मुलांनो, अनंत. म्हणजे आपण असं लिहिणार ती 3.3 बार म्हणा किंवा पॉईंट द्या. याला म्हणतात अखंडित आवर्ती. अखंडित का? तर या ठिकाणी ही भागाकाराची क्रिया थांबत नाही आहे, ती सारखी चालू राहणार आहे. आणि आवर्ती का? तर यामधला 3 हा अंक परत 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 रिपीट होतो आहे आणि म्हणून त्याला म्हणतात आवर्ती. म्हणजे 10/3 ही परिमेय संख्या आपण कशा स्वरूपात लिहिली? अखंडित आवर्ती पद्धतीने लिहिलेली आहे. आता दुसरं उदाहरण बघा, 2/11. काय करायचं आपल्याला? 2ला 11ने भागायचे. 11 मोठे भाग जाईल का? नाही, भाग गेला शून्याचा. उरले 2, वरून घेतला शून्याला, 11 एके 11. उरले 9, परत वरून घेतला शून्याला, 11 अठ्ठी 88. उरले किती? 2, परत वरून घेतला शून्याला, 11 एके 11. मी आता इकडे लिहिते वजाबाकी करून. 9, वरून घेतलं शून्याला, 11 अठ्ठी 88. परत किती उरले बघा बरं? 2. म्हणजे काय होते मुलांनो? 2/11 म्हणजे 0.18. परत भाग द्या मुलांनो, परत 18 येणार आहे, परत 18 येणार आहे. म्हणजेच 2/11 हे आपण 0.18 बार अशा स्वरूपामध्ये ही संख्या लिहू शकतो आहे. ही अखंडित आहे कारण याचा भागाकार हा पुन्हा पुन्हा होत राहतो आहे. आणि आवर्ती का? तर यातला 18 हा गट परत परत रिपीट होतो आहे. म्हणजेच कोणतीही परिमेय संख्या एकतर खंडित पद्धतीने लिहिता येते किंवा अखंडित आवर्ती पद्धतीने लिहिता येते. आता आपण काय करूया? प्रश्न क्रमांक 2.1 सराव संच आहे बघा, त्यातला तिसरा प्रश्न आहे की दिलेली परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. म्हणजे ती दशांश अपूर्णांकात दिली आहे आणि P/Q रूपात लिहायची. मग आता काय बघा बरं मुलांनो, ही 0.6 डॉट किंवा बार काही म्हणलं तरी चालतं, इथं बार दिला तरी चालेल. मग थोड्या वेळासाठी मीला x म्हणते, x बरोबर 0.6 डॉट. आता मुलांनो काय बघा बरं, दशांश चिन्हानंतर किती संख्या रिपीट झाली? एकच झालेली आहे, 6. म्हणून या एक्सला मी 10ने गुणणार आहे. दशांश चिन्हानंतर एकच संख्या रिपीट झाली म्हणून 10ने गुणते. दशांश चिन्हानंतर 2 संख्या जर रिपीट झाल्या तर मी 100ने गुणणार. दशांश चिन्हानंतर 3 संख्या रिपीट झाल्या तर मी 1000ने गुणणार. आता मग 10 गुणिले 0.6 बार काय येईल? 10x बरोबर थोडंसं आपण काय करूया, 0.6 बार म्हणजे मला काय लिहिता येईल? 6 बरोबर आहे. एवढं लिहायची खरं गरज नाही आहे. आता 10ने गुणलं की एक घर पुढे जाईल, म्हणजे काय आलं आहे? 6.6 डॉट. कारण हा 6 पुन्हा पुन्हा येणार आहे. मग आपलं हे पहिलं समीकरण, हे दुसरं. आता बघा, या 2 समीकरणांची मी वजाबाकी करते. डावीकडची वजाबाकी डावीकडे आणि उजवीकडची वजाबाकी उजवीकडे. बघा 10x वजा 1x 9x बरोबर. आता ही वजाबाकी येईल का करता तुम्हाला? 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट. काय येईल बघा बरं मुलांनो? किती येईल? 6.0 म्हणजे 6. मग x बरोबर किती आले? 6/9. म्हणजेच 0.6 डॉट ही दशांश अपूर्णांकातली परिमेय संख्या आपण P/Q रूपात कशी लिहिलेली आहे? 6/9 अशी लिहिलेली आहे. आता असंच दुसरं उदाहरण आहे बघा, 0.37 बार ही संख्या आपल्याला कशी लिहायची आहे? P/Q रूपात. मग आता मी काय करणार, इथं x बरोबर लिहिते. x बरोबर काय घेऊ? 0.37 बार. आता दशांश चिन्हानंतर किती घरे आहेत? 2 आकडे आवर्ती आहेत, म्हणजे 2 आकडे रिपीट होतात.
म्हणून मी या एक्सला कितीने गुणणार? 100 एक्सनी. 100 एक्स बरोबर 100 गुणिले 0.37 बार, म्हणजेच 100 एक्स बरोबर. आता बघा मुलांनो, हे मी असं पण लिहू शकते की नाही? 100 गुणिले 0.37 बार म्हणलं तरी चालेल, किंवा डॉट 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 द्या. कारण 37 पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे हा. मग काय होईल तो? बघा बरं, 100नी गुणल्यावर दशांशनं 2 घरं पुढे जाईल आणि हे 37 पॉईंट किती येतील? 37 बार. 100 एक्स बरोबर 37.37 बार. आता हे पहिलं समीकरण, हे दुसरं समीकरण, दोन्हींची काय करूया? वजाबाकी करूया. इथे मी 2 वजा 1 लिहिते बरं का मुलांना. तसं इथंसुद्धा 2 वजा 1. डावीकडची वजाबाकी डावीकडे आणि उजवीकडची वजाबाकी उजवीकडे. 37.37 बार वजा 0.37 बार. किती येतील हे? 100 वजा 1 एक्स 99 एक्स. वजाबाकी करा, किती येईल? 37.0 येईल. तो पुढचा 0 नाही दिला तरी चालतो. एक्स बरोबर 37 भागिले 99 आणि एक्स म्हणजेच काय? 0.37 बार बरोबर 37/99. म्हणजे दशांश अपूर्णांकातली संख्या आपण कुठल्या स्वरूपात लिहिली आहे? P/Q या रूपामध्ये लिहिलेली आहे. आता मुलांनो, ज्या संख्या परिमेय नाहीत, त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? अपरिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच ज्या संख्या अखंड आवर्ती पद्धतीने मांडता येत नाही, त्यांना काय म्हणतात? अपरिमेय संख्या असे म्हणतात. मग कोणकोणत्या अपरिमेय संख्या आहेत? तर 2चं जर आपण वर्गमूळ काढलं भागाकार पद्धतीने, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, पाय किंवा 22/7, या सगळ्या काय आहेत? अपरिमेय संख्या. मुलांनो, जशा आपण परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवतो, तशा अपरिमेय संख्यासुद्धा संख्यारेषेवर दाखविता येतात. मग आता आपण इथे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 या अपरिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवूया. काय केलं? इथे मी संख्यारेषा घेतली आहे बघा. 0 इकडे ऋण संख्या येतील. मी इथे फक्त वजा 1च घेतली, मला जागा जास्त हवी. इथं 1, 2, 3. आता काय करायचं? याला मी समजा इथे ए म्हणते बिंदू, हा म्हणते बी. मी OA अंतर जेवढं आहे ना, ते जे तुम्ही जेवढं घ्याल, 2 सेंटीमीटर घ्याल तेवढं, 3 सेंटीमीटर घ्याल तेवढंच AB अंतर घ्यायचं आहे. इथं काय काढायचं आहे? एपासनं लंब टाकायचा आहे. असा एपासनं काय करायचं आहे? लंब रेषा काढायची. म्हणजे इथं कितीचा कोन येईल? 90चा. आणि बीमधनं समांतर रेषा संख्यारेषेला काढायची. बीमधनं काय काढायची? समांतर रेषा संख्यारेषेला काढायची आहे. OA अंतर जेवढं आहे तेवढंच मी AB अंतर घेणार आहे. पण म्हणणार आपण 1 इथं संख्यारेषेवरच आहे, तर 1 एकक, हे 2 एकक, हे 3 एकक. पण 1 एकक अंतर खूप छोटं होईल, म्हणून अंतर तुम्ही 2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर घ्या. पण म्हणताना इथं काय म्हणणार? 1 एककच म्हणणार याला, 1 एकक. त्याचं हे पण काय आहे? 1 एकक. आता काय करणार आपण? बघा, मला वर्गमुळात 2 संख्यारेषेवर दाखवायचे आहेत. मग आता मी काय करणार? ओवर कंपासचं टोक ठेवणार, लोखंडी टोक, आणि बीवर पेन्सिलीचं टोक ठेवणार, आणि ही हा आर्क काढणार. आणि संख्यारेषेला तो जिथे मिळतोय तो येणार माझा इथे वर्गमुळात
2. आता वर्गमुळात 3 काढताना काय करायचं? हे वर्गमुळात 2 आहे ना इथे, इथून वरच्या रेषेला लंब रेषा काढायची. बघा लंब काढली मी. आणि परत आता काय करायचं? ओ बिंदू आणि याला काय म्हणूया आपण? सी बिंदू. ओ आणि सी काय करायचे? पट्टीने जोडायचे. ओ सी. आता परत काय करायचं? कॉम्पॉसमध्ये ओ सी एवढं अंतर घ्यायचं. ओ सी एवढं अंतर घ्यायचं आणि एक आर्क काढायची. ती संख्या रेषेला जिथे मिळते बघा इथे, तो माझा आला वर्गमुळात 3. आता परत मला वर्गमुळात 4 दाखवायची. इथून परत काय करणार मी? लंब रेषाखंड काढणार. त्याला मी म्हणते डी. आणि आता ओ आणि डी जोडणार. ओ आणि काय जोडणार? डी जोडणार. कॉम्पॉसमध्ये ओडी एवढं अंतर घेणार. कॉम्पॉसमध्ये ओडी एवढं अंतर घेणार आणि मग काय करणार? एक कंस काढणार आणि तो जिथे मिळतो तो माझा येईल वर्गमुळात 4. तसंच मला वर्गमुळात 5, वर्गमुळात 4, 2 म्हणजेच काय रे मुलांनो? 2 म्हणजेच वर्गमुळात 4. म्हणजे येणारा चाप आपला बरोबर 2 वर पडला पाहिजे. आता वर्गमुळात 5 काढायचे असेल तर 2च्या पुढे फक्त एक आपल्याला आर्क काढावा लागेल. अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवर या अपरिमेय संख्या दाखवू शकतो.